उन्हाळा म्हटलं सगळे घरी असतात, सुट्ट्या असतात मुलांना आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण शक्यतो कमी जातं. भाजी चपाती, भाजी पोळी, वरण भात, आमटी भात हे सगळं खाऊन झालेलं असतं, कंटाळा येतो. सुट्टीच्या दिवशी ना असं काहीतरी फक्कड, झणझणीत, चमचमीत बेत सर्वांनाच हवा असतो. तर आज आपण महाराष्ट्राची फेवरेट, अगदी नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटणारे झणझणीत तरीबाज मिसळ पाव कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय. चला कोणताच वेळ न घालवता मग करूया सुरुवात. तर इथे मिसळ बनवण्यासाठी मी इथे मटकी घेतलेली, मोठी एक वाटी मोड आलेली मटकी सगळ्यात पहिली चांगली धुवून घ्या. हळद, मीठ, हिंग आणि एक पळी तेल घालून 10 मिनटं वाफेवरती शिजवून घ्या. आता मटकी इथे मी शिजून घेतलेली आहे. त्यानंतर इथे खोबऱ्याचा किस मी पहिलाच मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. काय होतं, असा बारीक करून घेतला की पटकन भाजतो आणि कांदा टोमॅटो बरोबर सुद्धा वाटला जातो. धने, जिरे, बडीशेप आणि पांढरं तीळ असं एक एक चमचा जो पोहे खायचा असतो तो घेतलेला आहे. 4 टोमॅटो आणि 4 कांदे घेतलेले. आलं लसूण भरपूर यामध्ये घालायचं आहे. कोथिंबीरचे जे देठ असतात ते घ्यायचे किंवा कोथिंबीर घेतली तरी चालेल आणि 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि कढीपत्ता घ्यायचा आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला धने, जिरे, बडीशेप, पांढरे तीळ, खोबऱ्याचा किस चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मिसळचा कट बनवतोय त्यामुळे चांगला लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्या. खोबरं जर तुम्ही कच्चं ठेवलं तर कट तेवढासा आपला चांगला चवीला होणार नाही. नंतर कांदा टोमॅटो जे ओले मसाले ते सगळे एकत्र घालायचे, व्यवस्थित हलवून घ्या. त्यामध्ये मीठ घाला एक पळीभर तेल घाला आणि चांगला परतून घ्या. परतून घेतला की एका ताटामध्ये मसाला काढून घ्या. गार झाला की मिक्सरला मसाला वाटून घ्या. वाटून घेत असताना पाणी थोडंसं घाला आणि चांगला ग्रेव्ही करतो अगदी त्या पद्धतीने इथे आपण वाटून घेतलेला आहे. मसाला वाटून झालेला एक मोठी वाटी बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा बारीक कांदा चिरा. पळीभर 2 पळ्या तेल घाला, जिरी मोहरी घाला, त्यामध्ये कांदा घाला, कढीपत्ता घाला. कांदा चांगला हलकासा परतला शिजला गेला की त्यामध्ये मसाले घालायचे. हळद, हिंग, लाल तिखट बेडगीचं वापरा म्हणजे कलर चांगला येणार आहे. मिक्स मसाला जो असतो तो, कांदा लसूण मसाला 2 चमचे घातलेले आहे आणि त्यानंतर मिसळ मसाल्याचे 3 चमचे यामध्ये घालून घेतलेले. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गॅस इथे बारीक ठेवा म्हणजे मसाला तुमचा जळणार नाही. केलेल्या वाटण यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्या. झाकण ठेवा आणि तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं शिजवून घ्या. जोपर्यंत तेल सुटत नाही आहे, मसाल्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत यामध्ये पाणी घालायची घाई अजिबात करू नका. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतला गेला की वाफवून घेतलेली मटकी घाला. कोमट पाणी यामध्ये घाला म्हणजे मिसळच्या कटला जो तरी असते, कलर असते तो चांगला येतो. त्यानंतर यामध्ये मीठ घाला आणि एक चांगली उकळी काढून घ्या. उकळी आली की लगेच कट खाली उतरून घ्यायचा नाही किंवा गॅस बंद करायचा नाही. 15-20 मिनटं गॅस बारीक ठेवायचा. बारीक गॅसवरती कट असा उकळता ठेवायचा. बघू शकताय तरी एकदम जबरदस्त आलेले, कलर तर त्याहूनही एकदम सुरेख आलेला आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका घमघमाट सुटलेला आहे. चांगली झणझणीत झालेली. मस्त एका डिशमध्ये कट काढून घ्या. एका वाटीमध्ये कट काढून घेतलेला आहे. फरसाण घेतलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो त्यानंतर लिंबू घ्या, कोथिंबीर घ्या आणि डिशमधल्या कटमध्ये मस्त असं फरसाण घालून घ्या. वरून कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर घालून घ्या.